नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर दीक्षाभूमीच्या परिसरात व नागपुरात चारही बाजूने असलेल्या मोठ्या वसाहतीमधील बौद्धविहारात नागरिकांची सोय सुविधांची व्यवस्था करण्याचे शासन व महानगरपालिकेला केला आव्हान धम्मसेनानी रविभाऊ शेंडे यांनी। सरकारने कुंभमेळ्यावरची व्यवस्था 15,000 करोड रुपये खर्च करू शकतात, तर दीक्षाभूमीवर येणारे लाखो भाविकांसाठी का नाही? सर्व धर्म समभावाच्या आधारावर महाराष्ट्र सरकार व नागपूर महानगरपालिकेने करावे। तसेच रविभाऊ शेंडेंनी बौद्ध जनतेला विनंती केली की दीक्षाभूमी कमिटीच्या 11 सदस्यांना एकत्र बसून व्यवस्थाबद्दल विचारणे गरजेचे झाले आहे। धन्यवाद। आपापल्या प्रदेशात परत जातात। हा अतिशय महत्त्वाचा मेळावा आहे। आमचं म्हणणं हे आहे की बौद्धांसाठी वेगळा कायदा आहे का किंवा दुसऱ्या धर्मासाठी वेगळा कायदा आहे का? मी ऐकलेलं आहे की अशी माहिती मी टीव्हीवर ऐकली होती की 2027 मध्ये कुंभ मेळावा नाशिकमध्ये आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने 15,000 करोडची तरतूद करून ठेवलेली आहे। आम्हाला हा पैसा जो सरकारजवळ असतो हा सर्व जनतेचा असतो, त्याच्यावर कोणता धर्म नसतो, काही नसतो। GST सर्व भरतात, टॅक्स सर्व भरतात। परंतु आमचं म्हणणं असं आहे की ह्या मेळाव्यासाठी दीक्षाभूमीवर 25 ते 30 लाख अनुयायी इथे नेहमी येत असतात आणि ते 25 ते 30 लाख अनुयायी त्यामध्ये गरिबांचा भरणा जास्त असतो। शेतकरी, शेतमजूर, गरीब लोकांचा, बौद्ध गरीब लोकांचा भरणा जास्त असतो आणि म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही आता इलाहाबादमध्ये जो मेळावा झाला त्याच्यातही सरकारने हजारो करोड रुपये प्रावधान केलं। अनेक स्नानगृह हे ते असं सर्व काही बनवलं, मोबाईल टॉयलेटपासून सर्व काही। परंतु आमचं म्हणणं असं आहे की हा मेळावा हा बौद्ध धर्मीयांचा आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या मानणाऱ्या लोकांचा आहे, बुद्ध तत्वज्ञान आत्मसात करणाऱ्या लोकांचा आहे आणि हे लोक 2 ते 3 दिवस यांचा मुक्काम नागपूर शहरातील अनेक मुख्य ठिकाणी म्हणजे बुद्धविहार, संस्था इथे असतो। आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही कुंभमेळाव्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्यामध्ये सामील होणाऱ्या भाविकांसाठी हजारो करोड रुपये तुम्ही प्रावधान करू शकता। तर हे इथे जे बौद्ध धर्मीय गरीब लोक येतात इथे आणि 2-3 दिवस बुद्धविहार किंवा संस्थामध्ये मुक्काम करतात, अशा संस्थेची आपण हे लिस्ट बनवून मी तुम्हाला देतो की लिस्ट की ह्या इथे तुम्हाला या कामासाठी स्नानगृह, शुद्ध पाणी पिण्याचे पाणी, स्वास्थ्य केंद्र आणि मंडप याची सोय शासनातर्फे करण्यात यावी। ज्या अनुषंगाने किंवा ज्याप्रमाणे तुम्ही कुंभमेळाव्यासाठी 15,000 करोडची तरतूद करू शकता, तर या लाखो भाविकांसाठी आपण 100-200 करोड खर्च करू शकत नाही का महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका? हा आमचा प्रश्न आहे। कारण की मी बघितलं बर्डीमध्ये जे बुद्धविहार आहे ज्याच्या मी अध्यक्ष आहे, त्या 200-300 लोक तिथे झोपू शकतात, राहू शकतात, 2 लॅट्रिन बाथरूम आहेत। परंतु त्या परिसरात अनेक लॉज, अनेक हे असूनही तिथे गोरगरीब लोक त्या बुद्धविहारात आश्रय घेतात। असे अनेक बुद्धविहार आहेत, वाडी आहे, धरमपेठ आहे, इंदुरा चौकाच्या परिसरात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा पुतळा आहे, तिथे तुम्ही पेंडॉल टाकू शकता, स्नानगृह बनवू शकता, मोबाईल टॉयलेट लावू शकता। अनेक लोकांसाठी तुम्ही अनेक उपाययोजना करू शकता, पण त्यांना त्रास होतो। बुद्धविहार एवढे पैसेवाले नाही आहेत की त्यांच्याकडे 10 मोबाईल टॉयलेट आणून किंवा स्नानगृह बनवून हे व्यवस्था करतील। तर सरकारकडे आमची अपेक्षा आहे की हा देश सर्व धर्म समभाव आपण म्हणतो आणि सेक्युलर इंडिया म्हणतो, त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हिंदू, शीख, मुस्लिम या बौद्ध या सर्वांसाठी सरकारने उपाययोजना आणि त्यांची गैरसोय होऊ नये। मुख्यतः बाहेरगावचे लोक असतात, प्रत्येक ठिकाणी स्वास्थ्य केंद्र, मुख्य बुद्धविहारामध्ये शुद्ध पाणी, मोबाईल टॉयलेट आणि पेंडॉलची व्यवस्था यासाठी महाराष्ट्र सरकारने आणि महानगरपालिकाने हा आता फक्त 15-20 दिवस उरले आहेत,
या 10 दिवसामध्ये त्यांनी 8 दिवसामध्ये सर्व सोय आणि व्यवस्था करावी. याच्यासाठी बुद्धावर अन्याय होऊ नये. आम्ही बघतो आजकाल बुद्धावर अन्याय होतो. कोणते बौद्धांची ते शैक्षणिक धोरण असो किंवा महाबोधी महाविहारे बघतो, बौद्धावर अन्याय होत असतो. आम्ही इथे अल्पसंख्याक असल्यामुळे हा अन्याय आमच्यावर होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारला खास करून विनंती आहे की इथले मुख्यमंत्री नागपूर शहरातच राहतात, ते पण त्यांना याची दखल घेऊन आणि ह्या येणाऱ्या लाखो भाविकांसाठी महाराष्ट्र शासन आणि महानगरपालिकातर्फे आपण 200-400 कोटी रुपयाचं प्रावधान करून ह्या येणाऱ्या लाखो अनुयायांची सोय करावी. संपूर्ण बुद्धविहारामध्ये मुख्य बुद्धविहारामध्ये पेंडॉल जे मी सांगितलं आहे, मोबाईल टॉयलेट, स्नानगृह आणि स्वास्थ्य केंद्र याची तरतूद करावी अशी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो. जर 7 दिवसात हे केलं नाही तर मी आवाहन बौद्ध बांधवांनाही करेन की हा आपल्यावर अन्याय आहे. एकीकडे तुम्ही हिंदू बांधवांसाठी कुंभमेळा असतो, त्याच्यात 15,000 करोडची तरतूद करता, परंतु बौद्ध बांधवांसाठी 500 करोड तुमच्याकडे नाही. हे शोकांतिक आहे. नाहीतर मी 8 दिवसात सर्व नागपूर शहरातील बौद्ध बांधवांना सोबत घेऊन या विरोधात आंदोलन करणार. तो आता सुरू झालेलं संघटन आहे. आमची भूमिका आहे, आपण जो प्रश्न विचारला ना की ज्याप्रमाणे राजकारणाचे 12 वाजले, फुले आंबेडकर चळवळीच्या राजकारणाचे 12 वाजले, 50 रिपब्लिकन झाले असतील, BSP झाले असतील, वंचित झाले असतील, अनेक पक्ष निर्माण झाले, अनेक नेता निर्माण झाले, परंतु धम्माच्या प्रश्नावर तरी बौद्धांनी एकत्रित संघटित राहून संघर्ष करावा अशी माझी विनंती आहे. आणि त्याकरता सम्राट अशोक धम्मसेना ही महाबोधी महाविहारमध्ये वाद आहे, आकाश लामाचे वाद झाले, विनाचार्याचे वाद झाले, परंतु ज्याप्रमाणे राजकारण तुम्ही संपवण्याच्या मार्गावर आणलं बौद्धांचं, इथे बौद्धांना किंमत नाही राजकारणामध्ये, त्याचप्रमाणे धम्माच्या गती अशी दुर्गती होऊ नये यासाठी सम्राट अशोक धम्मसेना हे नेहमी प्रयत्न करेल आणि दीक्षाभूमीचा वाद सोडविण्यात यावा. एकत्र बसवून सर्व पत्रकार बांधव असो की विशिष्ट व्यक्ती असो, महत्त्वाच्या व्यक्ती असो, बौद्ध धम्मसंघाचे पदाधिकारी असो, यांनी एकत्रित बसून दीक्षाभूमीचा वाद सोडवलाच पाहिजे. आणि त्या बौद्धांना संघटित करण्यासाठी सम्राट अशोक धम्मसेना नेहमी प्रयत्न करत राहील. तुम्ही हे राजकारण नाही, राजकारण गढूळ केलं, परंतु हे बाबासाहेबांची धम्म चळवळ, भगवान बुद्धाची हे धम्म चळवळ आहे, याला डाग लागू देऊ नका अशी विनंती आहे. हे 500 करोड नाही आणू शकत वेळेवर म्हणजे काय, मग तिथे कसे काय कुंभमेळ्यासाठी 15,000 करोड येऊन जातात. हे आपल्या नेत्यांची कमजोरी आहे असं मी समजतो. सर शेटे साहेब एक प्रश्न आहे धन्यवाद.